उंडाळे प्रादेशिक योजनेच्या बाबत आज कराडमध्ये कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी प्रशासकीय बैठक घेतली. बैठकीत नेमकं काय झालं विचारायला उंडाळे प्रादेशिक योजनेची बैठक घेतली प्रशासनाने. उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मूळ मान्यता ही 2004 साली मिळाली आणि सुधारित मान्यता 2018 साली मिळाली. आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझी खंत होती माझ्या मनामध्ये, 22 वर्ष योजना चालू होत नसेल. 22 वर्ष म्हणजे 2 लोकप्रतिनिधी ह्याच्या आधी होऊन गेले आणि मी तिसरा लोकप्रतिनिधी आहे की ह्या योजनेचं असंच रखडलेलं काम आमच्या समोर आहे. त्यामुळे हा विषय आम्ही विधानसभेमध्ये घेतला. आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी दालनात बैठक लावली आणि सगळ्या विभागीय कार्यालयामधल्या प्रमुख लोकांना बोलवून आज इथं आम्ही बैठक घेतली आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये ही संपूर्ण योजना जी मूळ 17 गावांसाठी कार्यान्वित करायची होती, काही त्यातल्या गावांनी पाणी स्वतःहून घेतलं, स्वतःची योजना केली. त्यामुळे आता ज्या 6 गावांना त्या योजनेचा लाभ होणार आहे त्या 6 गावांसाठी परत एकदा थोडेसे त्याच्यावर पैसे मंजूर करून जी अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण करून ती योजना चालू करण्यासाठीचा आमचा मानस. उन्हाळ्यामध्ये काही गावांसाठी योजना चालू होईल, म्हणजे काल्यासारख्या गावामध्ये नक्की चालू होईल. मग नांदलापूर, कोयनावासा, जखीनवाडी, पाचवड वस्ती आणि पुढच्या टप्प्यामध्ये धोंडेवाडी अशी ही 6 गावं करायची. निश्चित त्यातल्या काही गावांमध्ये हे पाणी चालू. उंडाळे प्रादेशिक योजना गेल्या अनेक वर्ष रखडलेली असली तरी येत्या उन्हाळ्यात काही गावांना या पाण्याचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने आज प्रशासकीय चर्चा झाल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी अतुल भोसले यांनी दिली. दिनकर दोरात इंडियन मराठी कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.